आनंद कंदाची ही कथा आहे, रामकथा। काल सत्र प्रारंभ झालं, आज शिव पार्वती विवाह पर्यंत आपल्याला पोचायचं आहे। तुम्ही म्हणताल रामकथा आहे आणि मग शिवांचा विवाह कसा? फार मोठी गंमत आहे आजच्या कथेमधली। पण सर्वप्रथम काल जो ग्रंथ महात्म्याचा भाग आजा बाकी होता त्यातलं थोडंसं संक्षिप्त वर्णन या ठिकाणी आपण पाहणार आहोत। हे रामायण कुणाचं आहे, रामायण कोणी लिहिलं, का लिहिलं, त्यांचं नाव काय, त्यांचं चरित्र काय। आपली परंपरा आहे की ऋषींचं वर्णन करावं, म्हणून गोस्वामी तुलसीदासजींचं चरित्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत। ज्यांच्या जीवन चरित्राबद्दल एक दोहा आहे, राम भरोसे राम विनु राम नाम विश्वास, सुमिरत ते मंगल कुशल मांगत तुलसीदास। ज्यांचा संपूर्ण जीवनाचा भाव प्रभूवर अर्पण आहे। तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी। हे रामजी, जो होगा सो देखा जाएगा, जो होगा अच्छा होगा, आपकी कृपा से होगा, और आपकी कृपा भक्त जनों पर सदैव अच्छी ही बनती रहती है। जैसे अपनी माँ अपने बच्चों का हित चाहती है, वैसे प्रभुवर आप सभी भक्तों का हित चाहते हो ना। तो राम भरोसे राम बिनु, आप पर मेरा पूरा विश्वास आहे, तुमच्यावर माझा खूप विश्वास आहे। संतांचं चरित्र ऐकूया, ज्यांनी हे रामायण लिहिलं कोण आहेत? तुलसीदासजी, ज्यांचं पूर्व नाव आहे राम भोला, पण तुळशीच्या वनामध्ये असायचे म्हणून तुलसीचे दास, तुलसीदास गोस्वामी ही त्यांची पद आहे। संत चरित्र म्हटलं की परीक्षा आली। ज्यांच्या जीवनामध्ये नेहमी परीक्षा होते, समजायचं भजन चांगलं चाललंय, भजनानंदी व्यक्तीच्या जीवनात जर परीक्षा आली ना, परीक्षा म्हणजे काय? संकट। भजन सुरू झालं, धर्मकार्य सुरू झालं आणि काही ना काही विघ्न आलं, समजायचं बरोबर रस्ता निवडलाय। परीक्षा झाली नाही, कारण सोन्यावर जर तेजाब पडलंच नाही तर सोनं उजळणार कसं? सोन्याची पण परीक्षा होते ना बाबा, तसं भजनानंदामध्ये परीक्षा होते। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भक्तमाल ग्रंथ आहे आणि त्यामध्ये जेवढ्या संतांचं वर्णन आहे तेवढ्या सगळ्या संतांच्या जीवनामध्ये परीक्षा झाली आहे। साधा गृहस्थी व्यक्ती जरी भजन करत असेल ना, तर कुटुंबामध्ये काहीतरी अडचण निर्माण होईल, कुणीतरी आजारी पडेल, कुणीतरी जन्माला येईल, कुणीतरी मरेल, एवढी परीक्षा होईल की आपण भगवंतासोबत भांडायला लागू, देवा रात्रंदिवस तुझं भजन करतोय, मग परीक्षा का? काय चुकी केली आहे? आणि अशा वेळेला जर धैर्य मिळालं ना, तर समजायचं भगवंताची कृपा झाली, त्यानं वाचवलंय। तोच तारण आहे, योगक्षेम वहाम्यहम अनन्यश्चिंतयन्तो मा, हा भाव आहे। बाबा तुलसींचं प्रागट्य झालं, जन्म झाला कुठे? आत्मारामजी दुबे आणि माता हुलसी हे उभयत भगवंताची भक्ती करतात, पण बराच काळ विवाहानंतर यांना संतती नव्हती। मग गावातली लोक बोलायची, अरे निपुत्रिक आहात का? आणि आपला समाज थोडासा विचित्र आहे, मूलबाळ झालं नाही की त्याचं तोंड बघायचं नाही, त्यांना बोलवायचं नाही, असं काही भाग लोकांमध्ये अंधश्रद्धेचा आहे, त्या काळात फार होता। माता हुलसींना बाया बोलायच्या, अहो तुमची कूस पावण झाली नाही। एकदा बाळ झालं म्हणजे आईचं उदर पावण झालं, तिची कूस पावण झाली, असा एक ध्यास आहे, तिला नवीन जन्म मिळाला। माता हुलसी आणि आत्मारामजी दुबे हे भक्त आहेत देवाचे, अनन्य भावानं भक्ती करतात आणि देव त्यांना प्रसन्न झाला। गर्भधारणा झाली, 9 महिने 9 दिवस आणि सुंदर अशा पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, जे होते राम भोला। पण गंमत अशी आहे, ज्या वेळेला बाळ जन्माला आलं त्यावेळेला एक कौतुक घेऊन आलं। आपला जन्म जेव्हा ज्या वेळेला झाला त्यावेळेला आपण कौतुक केलं एकच, फक्त रडण्याचं, बाकी आपण दुसरं कौतुक करू शकत नाही। समाजातलं साधारण बाळ जन्माला येतं तेव्हा रडतं, का रडतं? देवा मला काय अडचणीत पाडलं म्हणून आपण सगळे रडलो, आणि नाही रडलो तर मग आपल्याला मेलं म्हणून फेकून देतील। रडलं तर पाहिजे बाबा, आपली आठवण तर दिली पाहिजे, हां हे रडलं, हां जिवंत आहे। पण ज्या दिवशी गोस्वामींचा जन्म झाला त्या दिवशी एक नाविन्य झालं, काय? ते जसे आई प्रसूत झाली, जसं बाळ बाहेर आलं ना, तसेच त्यांच्या मुखारविंदातून शब्द निघाले, राम 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 ध्वनी करत बाळ जन्माला आलं। आणि दुसरं कौतुक होतं, तोंडामध्ये 32 दात होते जन्मल्याबरोबर। लोक म्हणायला लागली, अरे हे भूत आहे का? भूत आहे तर भूत राम राम म्हणत नाही, कळलं का? भूत
भूत रामराम म्हणतं का? म्हणजे रामराम म्हणत नाही ते कोण आहे? नाही कळलं? प्रसाद घेतल्यावर कळेल थोड्या वेळाने. भूत रामराम म्हणत नाही याचा अर्थ जे म्हणत नाही ते तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू? मला यायचं आहे अजून 5-6 दिवस तुमच्याकडे. अरे हे कोण आहे दिव्य विभूती? जगातली लोक नावं ठेवायला लागली. अरे हे कोण आहे, कोण आहे, कोण आहे? आया बाया आल्या. तर आपल्याकडे प्रसूतीचा क्षण झाला की त्या बाळाला बघायला सगळे येतात आणि मग नाही नाही ते लोक बोलायला लागले. समाजाची हीच अडचण आहे. चांगलं झालं तरीही बोलतात, वाईट झालं तरीही बोलतात. माझ्याकडे लक्ष द्या. महिला म्हणू लागली, अगं हे काय आहे? तुझं भाग्य फुटलं, असं विचित्र बाळ तुझ्या पोटी जन्माला आलं. काहीतरी अपशकुन घडणार. त्यातली एक जण म्हटली, अगं मी तर भागवत वाचून आहे, मी हे सगळं काही जाणलंय, मी तर शास्त्र वाचून आहे. भगवंताच्या मुखामध्ये गोविंदाच्या जन्मताच 2 दात होती भगवान श्रीकृष्णाच्या. आणि म्हणून ना 2 दात जन्माला घेऊन आल्यानंतर गर्गाचार्यांनी यशोदा मातेला भविष्य सांगितलं होतं, अगं यशोदा तुझ्या बाळाच्या मुखामध्ये जन्मता 2 दात आहे, हे मामाच्या कुळाचा नाश करणार आहे. मग तुलसी 2 दाताचं मामाला मारणारं निघालं, हे 32 दाताचं काय करेल बोल? नाही नाही त्या शंका मनामध्ये यायला लागल्या आणि आईचं मन खचायला लागलं. मुनिया नावाची एक दासी होती घरामध्ये सांभाळ करायला. बघता 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 बरंच मन खचलं, पण दैवयोग ईश्वराची इच्छा, माता पित्यांचा मृत्यू झाला आणि अगदी लहान वय असताना परीक्षा प्रारंभ झाली. त्या दासीनं काही दिवस सांभाळ केला. काही दिवसानंतर भक्तीची परीकाष्ठा, तिलाही सर्पदंश झाला आणि तीही मरण पावली. असं वर्णन आहे. माता पार्वतीनं एका ब्राह्मणीचा वेश धारण केला आणि राम भोलाजींचा सांभाळ केला काही दिवस. कळायला लागलं तेव्हापासून पूर्व पुण्य जागं झालं आणि मनातलं राम भजन जे विसरले होते त्या राम भजनाची आठवण आली आणि गोस्वामी राम भजनामध्ये तल्लीन झाले. एक क्षणही त्यांचा राम भजनाशिवाय जात नव्हता. बघता 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 बालपण गेलं आणि तरुणपण आला. जवळच एक आश्रम होता शेष सनातनजी महाराजांचा. तिथे गेले, तिथे सेवा चालू केली. संत सानिध्य आणि भगवंताची कृपा यांचा समन्वय झाला. आजूबाजूला बरीच नगरं होती. त्यापैकी एका नगराचा राजा आपल्या तरुण मुलीला घेऊन आश्रमामध्ये आला होता. कारण बऱ्याच ठिकाणची स्थळं बघितली. नगरसेवक होता, पैसा पाणी भरपूर होतं त्याच्याकडे. आणि असा आपल्या मुलीला घेऊन आल्यानंतर तिचं कुठे स्थळ जमत नाही. सौंदर्यवान, तिचं नाव काय? रत्नावली. आश्रमात आल्याबरोबर गुरुजींनी भाग्यरेषा पाहिली आणि वडिलांना म्हणजे राजाला एका बाजूला घेऊन सांगितलं, ऐक राजा, माझं ऐकशील तर मुलीचं कल्याण होईल. काय? माझा इकडे एक शिष्य आहे, त्याच्याशी जर पाणी ग्रहण झालं, त्याच्याशी जर विवाह झाला, तो मुलीचं भाग्य परिवर्तित होईल, आनंदाचा संसार होईल. ब्रह्मगाठ ही बांधलेली असते. राजानं कसलाच विचार न करता राम भोला अर्थात तुलसीदासजींसोबत रत्नावलीचा विवाह झाला, पाणी ग्रहण झालं. एका महलातली राजकुमारी साधारण ब्राह्मणाचा संसार करते आहे, पण मनामध्ये दुःख नाही. जे माझ्या सद्गुरूंनी केलं ते चांगलं केलं. सद्गुरु मेरा सुरमा करे शब्द की चोट, मारे गोला प्रेम का हरे भरम की कोट. सत्य गुरु राये कृपा मज केली किंवा सत्य की राह बताई, सद्गुरु ने सत्य की राह बताई. मेरे मन की सब भ्रांती मिटाई, सद्गुरु ने सत्य की राह बताई. आनंदानं स्वीकार केला. आणि मग काय, संसार प्रवाह प्रारंभ झाला. पण गंमत अशी एक आहे माईबाप, जहाँ राम है वहाँ काम नहीं और जहाँ काम है वहाँ राम नहीं. अगोदर राम भजन छान चालू होतं, पण संसार प्रवाहामध्ये पडले, भजन बंद पडलं. मग माझी बायको, माझी बायको, माझी बायको. तुमच्याकडं कसं आहे? भजन बंद पडलं आणि मग संसार प्रवाहामध्ये गुरफटून गेले. मग एवढं प्रेम की रत्नावली जसं सांगेल तसंच व्हायला लागलं. मन अडकलं संसारामध्ये. एक क्षणही रत्नावली आई साहेब इकडे तिकडे गेल्या तर मनाला खेद होतोय. जे गोस्वामी
अब राम भजन बिनु मोही कहा विश्राम, असे म्हणणारे होते ते आता संसारामध्ये डुबून गेले. एक दिवसाचा प्रसंग होता. भिक्षाटनासाठी गावामध्ये गेले आणि त्याच काळामध्ये रत्नावलीजी न सांगता माहेरी निघून गेल्या. ज्या वेळेला गाव भिक्षा मागून आले त्यावेळेला घराला दरवाजा बंद आहे. अशा वेळेला एका शेजारीण बाईनं सांगितलं, अहो म्हणे त्या तर गेल्या माहेरी. मला न सांगता कशी काय गेली. मंद्र अंधकार पडला, रात्र होऊ लागली. सई सांजाची वेळ. नदीला पूर आला. अचानक वादळ सुटली. ज्या दिवशी परिवर्तन घडायचं असतं ना त्या दिवशी असंच एखादं वादळ जीवनामध्ये येतं आणि तो एक टर्निंग पॉईंट असतो की तिथून माणसाला एकतर सुधारायचं असतं, एकतर नवीन रस्ता मिळतो. एक वादळ आलं. गोस्वामींनी विचार केला, मी थांबायचं कसं? मला न सांगता गेली. माझ्याकडून काही चुकलं का? प्रेमामध्ये मी कमी पडलो का? काय झालं असेल अचानक रत्नावली गेली? आणि म्हणून तिला पाण्यासाठी नदी तीरावर गेले तर पूर आलेला आहे. जायचं कसं? वाहत आलेलं एक फळीसारखं काहीतरी दिसलं. याच्यावर बसावं आणि जावं, कारण नाव नाही आहे, नाविकही नाही. एवढ्या वादळात कोण नाव चालवणार? आणि म्हणून त्याच्यावर विराजमान झाले. या तीरावरचं त्या तीरावर पार झाले. महलामध्ये गेले पण दरवाजे बंद होते वादळामुळे. समोरच्या दारानं जावं तर सासरवाडीची लोक म्हणतील, बघा जावई बापू लगेच रात्री पळत आले, अपमान होईल ना. मग मागच्या दारानं जावं, मागच्या भिंतीचा आधार घ्यावा, पण काहीतरी लटकलेलं दिसलं. दोर असावा, मंद्र अंधकारामध्ये कळालं नाही आणि त्याचीच मान धरली आणि तसंच वरती चढले. रत्नावलीच्या कक्षात पोहोचल्यावर तिनं विचार केला, स्वामी काही व्यापारी वर्गांनी सांगितलं होतं पूर आला नदीला, तुम्ही आलात कसे? सर्व झालेली हकीकत सांगितली. अगं काही नाही, नदीवर प्रवाहामध्ये फळी वाहत आली होती, ती अजून किनाऱ्यालाच आहे, त्याच्यावर बसून आलो आणि पाठीमागे दोर होता त्याला धरून वरती आलो. काहीतरी गडबड आहे म्हणून रत्नावलीनं पाहणी केली तर तो दोर नव्हता, नाग होता, नाग. ती वाहत येणारी फळी नव्हती, ते वाहत दुसऱ्या गावावरून एक प्रेत आलेलं होतं. पूर्वी गंगा तीराची लोक प्रेत सोडायची पाण्यामध्ये. ते दुसरं वाहत वाहत गावावरून आलं, त्याच्यावर बसून आले. पण बायकोच्या मोहामध्ये काही कळलं नाही. आणि मग रत्नावली वैराग्याचे शब्द बोलल्या, हे प्रभो, हे पतिराज, मेरे अस्थि में पिंजर में इस देह पर इतनी प्रीति, इतना प्रेम अगर रघुनाथ पर होता तो आप अब तक भवसागर पार किए होते. आतापर्यंत तुम्ही भवसागरातून पार झाला असतात. एवढं प्रेम माझ्या या मातीच्या देहावर केलं. त्याच वेळेला नमस्कार केला आणि झोपलेलं राम प्रेम जागं झालं आणि पुन्हा आपल्या जीवनाची परिपक्वता केली. निघाले. सावध करणारी रत्नावली आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो, गोस्वामींच्या जीवनामध्ये एकदाच बायको रागानं बोलली तर त्यांनी घर सोडून वैराग्य धारण केलं. गोस्वामींनी घर सोडलं आणि वनाच्या दिशेने निघाले ना, तेव्हा एका व्यक्तीला बोलावून रत्नावलीजींनी पत्र लिहिलं. नीट ऐका. आणि त्या पत्रामध्ये असं होतं, ओ बनके ब्रह्मचारी, चल पडे, क्या पता आप पुरुष हो, बाहर जाके दूसरा ब्याह कर लोगे. काय सांगता, दुसरं लग्न कराल, एक घरवाली आणि एक बाहेरवाली. रत्नावलीजी स्त्री स्वभाव आहे ना बाबा, आणि स्त्री स्वभाव हा शंकेचा आहे, शंका घेतल्याशिवाय राहणार नाही. काय सांगता, बाहेर गेल्यावर दुसरं केलं का? त्यावेळेला त्यांनी त्या पत्राचं उत्तर दिलं, नहीं रत्नावली, तुम्हें तो मैं बार बार धन्यवाद देता हूँ. अब तो मैं शादी करूंगा लेकिन किसी स्त्री से नहीं, परमात्मा से ब्याह करूंगा. और एक बात सुन लो, तुम्हारे संग हमने फेरे लिए लेकिन इस ब्याह में बिन फेरे हम तेरे. बिना फेरे घेतल्याची, बिना सप्तपदीची झाल्याचीच मी त्यांच्यासोबत जोड बांधणार आहे आणि मी कायमचा त्यांचा होणार आहे. आणि मग आनंदपूर्वक भजनाला प्रारंभ झाला. ते भजन इतकं रंगलं, बिना साबुन बिना पाणी यहाँ मन साफ होता है. गोस्वामींचं भजन रंगलं. एक प्रेत प्रसन्न झालं आणि त्यांनी हनुमानजींची साधना सांगितली. 6 महिन्याची साधना केली. हनुमानजी प्रगट झाले. महावीर बिनबहु हनुमाना, यत्र यत्र रामकथा तत्र तत्र हनुमान, ते असतातच. आणि मग हनुमानजींनी सांगितलं, काय पाहिजे? काही नाही म्हणे, ज्यांचं अखंड भजन करतो त्यांचं दर्शन झालं पाहिजे बाबा. चला होईल, पण रामकथा ही प्रभूंना प्रिय आहे. मग
छोटी छोटी रामकथा काही छोट्या छोट्या गावामध्ये प्रारंभ केली. अशीच लोक बसायची, गोस्वामीजी कथा सांगायची. एकदा पुण्य एकवटलं आणि एका गावाच्या छोट्या भागामध्ये घोड्यावर दोघं जण बसून आले. एक सावळा होता आणि एक गोरा होता. दोघेही आले, कथेमध्ये बसले आहेत, पण बाबांना काही कळालंच नाही. आणि कथा झाल्यावर दोघंही नमस्कार करतात दुरून बाबाजींना, निघून गेले. दुसरे कोणी नव्हते, राघवेंद्र आणि शेषनाग अवतार वैया लक्ष्मण. पहिली संधी गेली, पुन्हा विरहामध्ये डुबले. स्वप्न दृष्टांत झाला. काही काळ वाट बघितली, देवा कधी मला दर्शन देशील रे, कधीतरी मनात आवड निर्माण व्हावी. ए जगदीशा, ए शारंगधरा, मला दर्शन दे. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईचे पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. कधीतरी मला दर्शन दे. अरे सारं जग पाहिलं, पण तू किती सुंदर आहे मला बघायचं आहे रे, कारण तुझ्यापेक्षा सुंदर जगात कोणी नाही. हे शिवा, हे सांभ, ज्या देवाची आपण भक्ती करतो ना त्याला म्हणा, मला एकदा तरी दाखव तुझं रूप. आणि आपल्या मनातला अध्यास पूर्ण झाला ना की त्याला यावं लागतं दर्शन द्यायला. चित्रकूटाच्या घाटामध्ये बसले होते बाबाजी, आणि त्यावेळेला सकाळची वेळ होती. आणि सकाळी सकाळी प्रातस्मरणाच्या वेळेला चंदन घासायचंय. चंदन देवाला आपण लावतो ना, चंदन लावायचे 2 प्रकार आहेत. फार हसले तुम्ही, काही वेगळं कळलं का? एक देवाला लावतो आपण, आणि दुसरं लागू नाही आपल्याकडून कुणाला. चंदन घासू लागले, चंदन. आणि चंदन घासता घासता भगवंताने बटुक रूप धारण केलं. एकदम छोटं वामन, अगदी गोड, छोटे छोटे पाय आहेत, सावळं सावळं स्वरूप आहे, गुंगराळे बाळ आहेत, फोट तरी एवढे गुलाबी आहेत, अगदी सुंदर बाल रूप धारण केलं भगवंतानी. आणि गोस्वामीजींच्या जवळ आले. ओ बाबा, बाबा हमें चंदन दो, बाबा हमें चंदन का टीका करो, चंदन दो. हनुमानजींनी विचार केला, आता जर संधी गेली ना तर सगळं गेलं. आणि मग एका शुकाचं, पोपटाचं रूप धारण करून आम्र वृक्षावर विराजमान झाले. आणि तिथून आवाज दिला, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, तुलसी चंदन खिसे तिलक देत रघुवीर, सियावर रामचंद्र की जय. अरे आपके सामने जो है बाबा वो साक्षात रघुनंदन है. आणि मग खोडच फेकून दिलं, मिठी मारली चरणांना. डोळ्यातून अनंत अश्रूच्या धारा निघाल्या. हे प्रभू, जन्मन जन्मांतराची आस मिटली. बस भगवंताने आशीर्वाद दिला आणि तिथून पुढे रामचरित्र प्रारंभ केलं. शिवशंभूने स्वप्न संकेत केला होता, म्हणून रामचरित्राचं लिखाण केलं. आणि रामचरित्र मानस हा ग्रंथ भारतीय संस्कृतीला प्रदान केला. वयाचं 80 वय वर्ष असताना गोस्वामी तुलसीदासांचं तुलसी मानस मंदिर आहे बनारसला. कधी काशीला गेलात तर मंदिरामध्ये जा. आपल्याकडे देहूला जसं गाथा मंदिर आहे ना, तसं काशीला तुलसी मानस मंदिर आहे. तसं भिंतीवर सगळ्या चोपाया कोरलेल्या आहेत. तुम्ही गेलात तर मुद्दाम दर्शन करून या. सगळं रामायण लिहिलेलं आहे तिथे. तिथेच हा ग्रंथ विरामाला गेला आणि गोस्वामीजींनी तिथेच देह ठेवला. फार सुंदर चरित्र लिखाण केलं. हे चरित्र लिहित असताना विघ्न आलं नाही असं नाही आहे, खूप विघ्न आले बाबा. ही एकच प्रत होती त्यावेळेला बाबाजींकडे, एकच प्रत. आणि ही प्रत चोरण्यासाठी आजूबाजूची ब्राह्मण धावायची, कारण हे चरित्र फार सुंदर. मग काही ब्राह्मणांनी गट केला, काही धर्म मार्तंडांनी गट केला आणि काही चोरांना हे चोरी करण्यासाठी झोपडीकडे पाठवलं. तुलसीदासांचं घर कसं आहे, एअर कंडिशन रूम. तुलसीदासांचं छोटीशी झोपडी आहे, झोपडीमध्ये एक दिवा चालू आहे आणि छान भजन चालू आहे. आसन टाकलेलं आहे, बस काही नाही. विरळाच आनंद चेहऱ्यावर आहे. चोरांच्या काही तुकड्या बनवल्या होत्या आणि सगळ्यात भयानक, ज्या गटाचं नाव घेतल्यावर पंचक्रोशी सुद्धा घाबरायची, अशा गटाला सुपारी दिली. सांगितलं काही नाही, त्या झोपडीतून तो ग्रंथ घेऊन या, बाकी काही नाही.
आणि मग ज्या ज्या वेळेला चोरं जायची ना, दुसऱ्या दिवशी फणफण तापानं पडायची बिचारी. ताप यायचा, डोकं दुखायचं, घाबरून जायची. 2-4 टोळ्या अयशस्वी ठरल्या. तेव्हा यांनी विचारलं, का रे, एका ब्राह्मणाच्या झोपडीतून साधा ग्रंथ चोरता येत नाही तुम्हाला? काय चोरी करता तुम्ही? त्यांनी सांगितलं, हिम्मत असेल तर जाऊन बघा, त्या बाबाच्या झोपडीच्या दारातच भलं मोठं वानर बसलेलं असतं. ते आज जाऊ देत नाही. हनुमानजी रखवाली करतात ना बाबा. ज्यांची प्रगाढ एवढी भक्ती आहे, ज्यांच्या जीवनात सुद्धा परीक्षा झाली, हे गोस्वामी तुलसीदासजी रामचरित्र मानस हा ग्रंथ आहे आपल्यासाठी प्रदान करतात. या ग्रंथाचं नाव मानस आहे कारण का, भगवान सांब सदाशिवांनी हा ग्रंथ सर्वप्रथम आपल्या मनात निर्माण केला आणि तो सर्वांना वाटून दिला. त्याचा विस्तार पुढे आपण ऐकणार आहोत. म्हणून याचं नाव आहे मानस. मनामध्ये निर्माण झालं ही संकल्पना. मानस ग्रंथ आपल्याला प्रदान केला.